नवी मुंबई पोलीस भरतीचे ग्राउंड कधी होणार? अगोदर चालक होणार की शिपायाचे होणार? आणि अर्ज किती आलेत? महिलांसाठी किती आलेत? पुरुषांसाठी किती आलेत? चालकला किती आलेत? महिला किती? एक्समॅन किती? हे सर्व मित्रांनो ह्या व्हिडिओमधून आपण क्लिअर करणार आहोत आणि ग्राउंड कधीपासून चालू होते ते पण ह्या व्हिडिओमधून पूर्ण क्लिअर करणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि इवन यासोबत आपण नवी मुंबईचा जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. चला वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, खूप आनंदाची, ज्यांनी तयारी केली त्यांच्यासाठी आनंदाची न्यूज आहे. ज्यांनी तयारी नाही झाली त्यांना थोडं टेन्शन पण आलं असेल, पण काही जरी झालं तरी आपल्याला आता सामोरे जायचे. 20 जानेवारी 2026 पासून नवी मुंबईचे पोलीस शिपाई या पदासाठीचे पुरुषांचे ग्राउंड चालू होत आहेत. 20 जानेवारी पासून ते 28 जानेवारी पर्यंत पुरुषांचे आहेत, म्हणजेच मुलांचे ग्राउंड आहेत. आणि त्यानंतर 29 व 30 तारखेला महिलांचे 2 दिवस ग्राउंड आहेत. तर मित्रांनो, महत्वाचं म्हणजे खूप मुलं विचारत होते की सर एकूण शिपायासाठी अर्ज किती आले. तर मित्रांनो, खूप चांगली गोष्ट आहे, इथं कॉम्पिटिशन कमी असणार आहे, कारण की अर्ज कमी आलेले आहेत. जे की चालकला खूप टफ कॉम्पिटिशन असेल चालकला, बट शिपायाला 13,733 अर्ज आलेत. आणि जर तसा विचार केला तर इथे जागा आहेत 445. आणि जर ह्या आलेल्या अर्जाला 445 ने भागलं, एका जागेसाठी फक्त 31 अर्ज आलेले आहेत. म्हणजे कॉम्पिटिशन मित्रांनो कमी आहे. आणि त्यामधून पेपरसाठी एकाच 10 मुलं घेणार आहेत, म्हणजे फक्त 20 मुलं कटणार आहेत. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. हाच जर विचार केला मुंबईला तर मित्रांनो डायरेक्ट 3 आणि 4 आणि 5 लाख फॉर्म असतात आणि जागा किती असतात? 2,000, 2,500 किंवा 2300 ह्या वेळेस जागा आहेत. त्यामुळे ही एक सुवर्ण संधी आहे. ज्या पण मुलांनी नवी मुंबईला फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी मित्रांनो मी तर म्हणेल गोल्डन चान्स आहे मित्रांनो. फक्त 31च अर्ज आले आहेत एका जागेसाठी. मग जर तुम्ही टॉप मारलं तर 100% तुमचं सिलेक्शन होणार. आणि महत्वाचं मित्रांनो, त्यामध्ये 445 मध्ये बॅट्समनच्या 6 जागा इन्क्लूड आहेत आणि त्याच्यासाठी फक्त 717 अर्ज आलेले आहेत. मुलींसाठी 144 अर्ज आले आहेत बॅट्समनचे व मुलांसाठी 573, असे दोन्हीचे मिळून 717 अर्ज आलेले आहेत. आणि मित्रांनो, त्यामुळं आता जो पण वेळ भेटलाय 13 दिवस आहेत, स्वतःला जपा, गडबडू नका, हातापायाला दुखापत करून घेऊ नका. आणि याचा व्हिडिओची तुम्हाला आयकन दिसत असेल तो व्हिडिओ पाहून घ्या पूर्ण. मी तुम्हाला त्याच्यात 100 मीटर कसं आहे, 1600 मीटर कसं आहे व गोळा कसा आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. वरती आयकन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा किंवा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तो पाहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता मित्रांनो, दुसरा मुद्दा, आता चालकसाठी मित्रांनो इथे आहेत 82 जागा. 31 तारखे म्हणजे 31 जानेवारी पासून हे मुलांचे ग्राउंड सुरू होत आहे चालकचे, त्याच ग्राउंडवरती. ग्राउंड सेम आहे मित्रांनो, त्यामुळे गडबडून जायचं नाही. आता जो पण टाइम भेटतोय त्यामध्ये प्रॉपर तयारी करा. आणि चालकसाठी 82 जागा आहेत आणि पूर्ण टोटल मुलं मुली एक्समॅन धरून मित्रांनो अर्ज इथं हाय आलेले आहेत. म्हणजे इथं खूप चालकसाठी खूप टफ कॉम्पिटिशन असेल. 34,215 अर्ज आलेले आहेत मित्रांनो. आणि याला जर आपण त्या 82 म्हणजे जागेने जर भागलं तर एका जागेसाठी 417 अर्ज आलेले आहेत. म्हणजे एका जागेसाठी 417 मुलं लढणार आहेत आणि त्यातून फक्त 10 मुलं पेपरसाठी. म्हणजे इथं चालकची कॉम्पिटिशन टफ आहे, त्यामुळे मेरिट पण मित्रांनो हाय जाणार आहे. तशी तयारी करा आणि आउट ऑफ घेण्याचा प्रयत्न करा. 1600 आणि गोळा, इथे दुसरा काही विषय नाही. गोळा जर तुम्ही आउट ऑफ फेकलाय 1600ला 27 तरी घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर 27च्या खाली गेला तर मला असं वाटतं तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहात. आणि मुलींचे जर विचार केला, इथं मुलींचे अर्ज आलेले आहेत 5,437 आणि मुलांचे टोटल एकूण अर्ज आलेले आहेत 28,152. त्यानंतरून एक्समॅनचे आलेले आहेत 626. मित्रांनो, अशा प्रकारे नवी मुंबईला जे चालकला अर्ज आलेले आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. आणि त्यानुसार तुम्ही ठरवा आपल्याला ग्राउंडला किती मार्क्स घ्यायचे आणि कॉम्पिटिशन कशी असेल. जर जिल्हा पोलीसचा विचार केला तर तिथं 31 अर्ज आलेत आणि इकडे डायरेक्ट 417. म्हणजे विचार करा कॉम्पिटिशन कुठे गेलंय. त्यामुळे मित्रांनो, ज्यांनी पण फॉर्म भरलाय आता गडबडून जाऊ नका. आणि एक्समॅनचं ग्राउंड आहे 13 तारखेला. जे पण आपले एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांचं ग्राउंड 13 फेब्रुवारीला असेल मित्रांनो. महिलाचे 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी असे एकूण 3 दिवस ग्राउंड आहेत. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला नवी मुंबई विषयी, चालक व जिल्हा पोलीस शिपाई व बॅट्समन ह्या तिन्हीची माहिती
कळली असेल. जर आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. आणि हा, जर तुम्हाला याची पीडीएफ पाहिजे असेल, ओनली वर्दी या टेलिग्राम चॅनल वरती मी ती टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता किंवा मला इन्स्टाला मेसेज करा, मी तुम्हाला डायरेक्ट पाठवून देतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना पण शेअर करा. जास्तीत जास्त जे पण मुलं आहेत मुंबईला त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. आणि जर पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वाचे युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि तो ग्राउंडचा पण व्हिडिओ बघून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.